श्री स्वामी समर्थ. घरामध्ये झाडूखाली लपवून ठेवा ही एक वस्तू. माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल. झाडूचे तुम्हाला काही खास उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्यांना जर तुम्ही करता तर तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी धनाची वर्षाव करेल. झाडूचे मी तुम्हाला ते नियम सांगणार आहे ज्यांनी तुम्हाला हे माहिती पडेल की झाडूला कोणत्या दिशेमध्ये ठेवणे शुभ असते. झाडू केव्हा बदली करावा. झाडूशी संबंधित तुम्हाला अशा कोणत्या चुका करायच्या नाही ज्या की वास्तुशास्त्रात लिहिल्या आहेत. नाहीतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गरिबी, दरिद्रता, समस्या आणि कष्टांचा सामना करावा लागू शकतो. मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा की झाडूचा थेट संबंध धनलक्ष्मी मातेशी असतो. कोणत्याही व्यक्तीने जर झाडूचा योग्य पद्धतीने तो उपाय केला जो की आपल्या वास्तुशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये लिहिला आहे, तर असे समजा तुम्हाला साक्षात धनलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. मित्रांनो, तुम्ही ही एक बाब जाणून घ्या. तसे तर प्रत्येकजण हे जाणतो की रात्रीच्या वेळी कधीही झाडू मारू नये, परंतु आपल्या हिंदू शास्त्रामध्ये झाडूशी संबंधित काही उल्लेख देण्यात आले आहे. जसे की झाडू मारण्याचा शुभ मुहूर्त केव्हा, झाडू मारताना कोणती काळजी घ्यावी, झाडू कोणत्या वेळेत मारावी ज्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तुमच्या घराची जन्मोजन्मांची गरिबी मिटून जाईल. मित्रांनो, जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की झाडूचा सरळ संबंध हा माता लक्ष्मीशी आहे. असे म्हणतात की माता लक्ष्मीला हे झाडू खूपच अत्यंत प्रिय असते. जर कोणीही व्यक्ती योग्य पद्धतीने झाडूचा प्रयोग करत असेल तर निश्चित रूपात तिला लक्ष्मीचा तो आशीर्वाद मिळेल की त्या व्यक्तीच्या जीवनकाळामध्ये कधीही धनासंबंधित समस्या होणार नाही. मित्रांनो, तुम्ही इच्छित असाल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम बनून राहावा, तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. हिंदू धर्मामध्ये घराला मंदिर मानलं जातं. त्यामुळे बोलले गेलेले आहे की आपणास आपल्या घराला साफ व स्वच्छ ठेवले पाहिजे. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की जर आपण दर दिवशी साफसफाई करतो तर आपल्या घरी लक्ष्मी वास करण्यासाठी येते. जर आपल्या घरामध्ये रोज साफसफाई होत असेल तर आपल्या घरामध्ये कधीही दरिद्रता, गरिबी, समस्या व कष्ट येणार नाहीत. तसेच दुसरीकडे जर आपल्या घरामध्ये साफसफाई ठेवली जात नसेल, आपल्या घरात घाण व केरकचरा पडून राहतो, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास होऊन जातो. आपल्या घरात गरिबी व दरिद्रता येऊन वास करू लागते. त्याने आपल्या घराची बरकत थांबून जाते. तुम्ही जाणून घ्या की जेव्हा पण तुम्ही रात्री झोपला जाता तर एका गोष्टीचं विशेष ध्यान ठेवा. रात्रीच्या वेळी तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती, काळी जादूटोणा क्रिया प्रवेश करून जातात. परंतु जर तुम्ही लोक वास्तुशास्त्राच्या अनुसार दररोज झाडू मारता आणि योग्य मुहूर्तावर मारता तर कोणतीही शक्ती जी तुमच्या घरामध्ये रात्री प्रवेश करून गेलेली आहे ती तुमच्या घरातून कायमची निघून जाईल. मित्रांनो, जे तुम्हाला मी सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. वास्तुशास्त्रात अध्याय नंबर 71 मध्ये हे स्पष्टपणे सांगितलं आहे, जेव्हा आपण सूर्योदय होतो, तुम्हाला सूर्य दिसल्यानंतर त्वरितच झाडू मारून घेतली पाहिजे. जर तुम्ही सूर्योदयानंतर झाडू मारता तर तुमच्या घराच्या ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या घरातून निघून जातात आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास होऊन जातो. सांगण्याचे तात्पर्य हे मित्रांनो की आपल्या वास्तुशास्त्राच्या अनुसार सर्वात चांगली वेळ झाडू मारण्याची असते ती सकाळच्या वेळी सूर्योदयानंतरची असते. परंतु काही कारणास्तव तुम्ही सकाळी उठू शकत नसाल तर दुपारच्या पूर्वी
जर तुम्ही झाडू मारून घेता तर ते खूपच जास्त शुभ असते. त्याने होते काय की माता राणी श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आवश्यक वास करण्यासाठी येते. एका गोष्टीचे ध्यान ठेवा मित्रांनो, झाडूला घेऊन वास्तुशास्त्र धर्मशास्त्रमध्येही काही असे नियम सांगण्यात आलेले आहे ज्यांना तुम्ही जर पाळता तर निश्चित रूपात तुम्हाला धनलक्ष्मीची कृपा मिळेल. तुमच्या जीवनाच्या कित्येक प्रकारच्या समस्या आहेत त्या आपोआप समाप्त होऊन जातील. मित्रांनो, झाडू ही एक अशी वस्तू आहे की ती प्रत्येक घरात मिळते आणि प्रत्येक घरात याचा उपयोग होतोच होतो. आपल्यापैकी कित्येक लोकांना आणि जास्तीत जास्त लोकांना झाडूचे नियम माहीत नाही आहे. या कारणामुळे ते कळत नकळत काही अशा चुका करत असतात ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होऊन जाते. आता समजा तुमच्याजवळ अगोदर खूप पैसा हा यायचा आणि नंतर अचानक तुमच्या घरात पैसा येणे बंद झाले, तर याचे कारण काय असू शकते की नक्कीच तुम्ही घरात काही अशी चूक केलेली आहे त्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट झालेली आहे. आणि याचे एक मुख्य कारण हे होऊ शकते की तुम्ही झाडूच्या नियमांचे पालन त्या प्रकारे करत नाही, झाडूचा प्रयोग नाही जसे की वास्तुशास्त्रात लिहिलेले आहे. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता, झाडूच्या त्या नियमांना तुम्ही जर शिकून घेता जे की मी आत्ता सांगण्यास जात आहे, तर निश्चित रूपात तुम्हाला लक्ष्मीचा तो आशीर्वाद मिळेल की तुमच्या जीवनामध्ये धनासंबंधित कधीही कोणती समस्या येणार नाही. तुमच्या जीवनकाळातून गरिबी, दरिद्रता, अडचणी व कष्ट कायमसाठी निघून जातील. दुसरीकडे तुमच्या घरात धनाचे आगमन सुरू होऊन जाईल. माता राणी आणि श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी धनाचे सर्व मार्ग खोलले जातील. तुमच्या जीवनकाळामध्ये आकस्मिक रूपात तुम्हाला धनाची प्राप्ती होईल आणि श्री धनलक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करण्यासाठी येईल. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. काही गोष्टी ज्याचे तुम्हाला ध्यान ठेवावे लागेल ज्या की झाडूशी संबंधित आहेत. पहिला नियम हा आहे की कधीही झाडूला आपल्या नजरेसमोर वारंवार येण्यास देऊ नका. तर या बाबीला तुम्ही जरा समजून घ्या. मग जर तुम्ही झाडू आपल्या घरात ठेवत असाल किंवा ऑफिसमध्ये ठेवत असाल तर कधीही आपल्या डोळ्यासमोर वारंवार येण्यास देऊ नका. आणि तसेच झाडूला दुसऱ्या बाहेरील व्यक्तीच्या नजरेस येण्यास देऊ नका. झाडूला तुम्ही अशा ठिकाणी लपवून ठेवा जी जागा तुमच्या नजरेसमोर वारंवार येत नसेल. म्हणजेच तुम्ही एक दोनदा पाहता तर ठीक आहे, परंतु दिवसातून वारंवार झाडू तुमच्या नजरेस पडत असेल तर हे अशुभ आहे. आणि कोणीही घराच्या बाहेर लोक आहेत जे तुमच्या घराच्या झाडूला जर पाहतात तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या झाडूला अशा ठिकाणी ठेवावे जिथे कोणाचीही नजर पडू शकणार नाही. दुसरा नियम हा आहे की कधीही आपल्या जुन्या झाडूचा वापर करू नये. कित्येक वेळा पाहण्यात येते काही वेळा बरीचशी लोक फार जुन्या झाडूचा वापर करत राहतात, तिने साफसफाई करत राहतात. वास्तुशास्त्राच्या अनुसार हे खूपच जास्त अशुभ मानले गेलेले आहे. कधीही जुन्या, तुटक्या व खराब झाडूचा वापर करून घराची साफसफाई करता कामा नये. त्याने आपल्या घरामध्ये समस्या या येऊ शकतात, अनेक अडचणी या आपल्यावर येतात आणि तुम्ही जी पण कामं करता त्यामध्ये वारंवार बाधा यायला सुरुवात होते. हा खूपच जास्त अपशकुन असतो. लक्षात असू द्या मित्रांनो, झाडूला कधीही उभा करून ठेवता कामा नये. झाडूला नेहमी आडवा करून ठेवले पाहिजे. तिसरा नियम, सायंकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये कधी झाडू मारता कामा नये. जर कोणी व्यक्ती सायंकाळच्या वेळी झाडू मारते तर तुम्ही हे निश्चितच मानून चला की त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनलक्ष्मी कधी वास करण्यास येणार नाही. लक्ष्मी अशा घरावर रुष्ट होऊन जाईल. चौथा नियम हा आहे की मित्रांनो, की झाडूशी संबंधित तुम्हाला हे ध्यानात ठेवावे लागेल की या झाडूला तुम्ही कधीही चुकूनही ओलांडू नका आणि तुमच्या पायानेही झाडूला कधी स्पर्श करू नका. हे खूपच अति अशुभ मानले गेले आहे.
कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की झाडू धनाची देवी श्री लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि झाडूला धनाची देवता आहे असं म्हटलंच आहे. त्यामुळे कधीही झाडूला ओलांडता कामा नये, झाडूला पायाने स्पर्शही करता कामा नये. तरी या सर्व बाबींची तुम्हाला खूपच काळजी घ्यावी लागेल. तसेच बाथरूमच्या बाजूला झाडू ठेवता कामा नये अथवा शौचालयाच्याही बाजूला ठेवता कामा नये. असे जर तुम्ही करत असाल तर निश्चितच माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. असे करत असल्यास त्वरित थांबवा. आता तुम्ही जर कधी धुता तर हिला स्वच्छ पाणी वापरूनच धुवा. कधीही घाणीच्या पाण्याने झाडूला धुता कामा नये. जर तुम्ही असे करता तर तुमच्या भाग्याला दारिद्र्य लागेल. फक्त आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं आहे जे तुम्हाला माहीत असणे आवश्यक होते, जसे की झाडूच्या संबंधित कोणत्या चुका करता कामा नये. आता मी तुम्हाला सांगणार आहे की झाडूशी संबंधित असे कोणते उपाय आहेत जे आपण केले पाहिजेत, ज्याने धनलक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या जीवनकाळात धनाचे आगमन खूपच वेगाने होत जाईल. मित्रांनो, तुम्हाला जर असे वाटत असेल तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास राहावा, तुमच्या घरामध्ये कधीही कोणतीही नकारात्मक शक्ती येऊ नये, तर माहिती असू द्या, जसा सूर्योदय होतो त्वरितच झाडू मारून घ्या. हे खूपच अधिक शुभ मानलं गेलेलं आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. आणि अजून एका गोष्टीचं ध्यान ठेवा मित्रांनो, जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी झाडू मारता तेव्हा घराच्या मुख्य दरवाजावर थोडेसे शेंदा मीठ टाकून झाडून मारा. हे अतिशय अधिक शुभ आहे. जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी असे करता तर याने धनलक्ष्मी खूपच अत्यंत प्रसन्न होते. दुसरा उपाय मित्रांनो, असे मानले गेलेले आहे, जर तुम्ही कधी झाडू खरेदी करण्यासाठी जात आहात तर शनिवारचा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात अधिक शुभ दिवस मानला गेलेला आहे. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करून आणता तर वास्तुशास्त्राच्या अनुसार हे खूपच अधिक शुभ आहे. तिसरा उपाय आहे, तुम्हाला या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे की तुमच्या घराचा जो झाडू आहे त्याला तुम्ही पश्चिम दिशेला ठेवावे. जर तुम्ही घराच्या झाडूला पश्चिम दिशेमध्ये ठेवता तर तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास राहील. तुम्हाला श्रीहरी विष्णूच्या आशीर्वादाने वैकुंठाची प्राप्ती होईल आणि तुम्ही जे पण कार्य कराल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश कीर्ती मिळेल. आणि जर तुम्ही तुमच्या झाडूला घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवता तर मानून चला, धनासंबंधित तुम्ही जे पण निर्णय घ्याल त्याने तुम्हाला फायदा होईल. तुमच्या जीवनकाळात धनाचे आगमन वेगाने होईल आणि तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या पण धनासंबंधित समस्या आहेत त्या मिटून जातील. आता तुम्हाला जे मी सांगणार जात आहे ते खूपच अधिक लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, की जर तुम्हाला झाडू स्वप्नामध्ये दिसला तर ते खूपच अधिक शुभ आहे. परंतु कशा प्रकारे हे शुभ आहे ते तुम्ही जाणून घ्या. जर तुम्ही स्वप्नामध्ये हे पाहताय की तुम्ही झाडू मारत आहात, हे खूप अशुभ मानले जाते. आता तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. मानून चला की तुम्ही कोणती प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी जाता, कोणास कर्ज देण्यात जात आहात, शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करण्यात जाता. अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला आता सावधान राहिले पाहिजे. स्वप्नामध्ये जर तुम्ही स्वतः झाडू मारत आहात तर हा खूपच अशुभ संकेत मानला जातो. दुसरे, जर तुम्ही स्वप्नामध्ये हे पाहता की तुम्ही कोणत्या मंदिरात झाडू मारत आहात तर ते खूप शुभ संकेत मानला जातो. मानून चला, आता तुमचे जे कठीण परिस्थितीचे दिवस होते ते आता संपून जातील. तुमचे कष्टाचे दिवस समाप्त होतील आणि लक्ष्मी तुमच्या जीवन काळामध्ये वास करेल. तर मित्रांनो, असे स्वप्न खूपच जास्त शुभ मानले गेले आहे. आता मानून चला की तुमच्या घरातील कोणी व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये झाडू मारताना दिसतो, तर हे त्या व्यक्तीसाठी खूप शुभ आहे. त्याची आता चांगली वेळ येणार आहे. फक्त या काही गोष्टी आहेत ज्या की झाडूच्या संबंधित महत्त्वपूर्ण आहे. आता तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये धनाचे आगमन खूपच वेगाने होत जाईल. शुक्रवारचा दिवस धनाची देवी श्री लक्ष्मीचा दिवस असतो.
या दिवशी केला गेलेला उपाय कधीही रिकामा जात नाही. लक्षात असू द्या, फक्त हा जो उपाय सांगण्यास जात आहे, हा 5 शुक्रवारचा उपाय आहे. हा उपाय तुम्ही कराल तर लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्हाला करायचं काय आहे? फक्त एक शुक्रवारी म्हणजेच पहिल्या शुक्रवारच्या 2 दिवस अगोदर तामसिक आहार खाऊ नका. तामसिक म्हणजेच दारू, मांस, मच्छी, मटण या सर्व गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. नाहीतर तुमची ही पूजा संपन्न मानली जाणार नाही. श्री लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की 5 शुक्रवारी घरातील कोणत्याही झाडूखाली 2 लवंग आणि 2 वेलची ठेवून द्यायचे आहे. नंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी एक लाल कापड अथवा छोटीशी पोटली घेऊन त्यात त्यांना ठेवत जा. असे 5 शुक्रवारपर्यंत करा. नंतर या पोटलीस कलाव्याच्या धाग्याने बांधून तुमच्या घराच्या धनपेटी, तिजोरीत, कपाटात ठेवून द्या. या पोटलीस तसेच ठेवायचे आहे आणि दिवाळीच्या वेळे यास बाहेर काढून कोणत्या तरी वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत तुमच्यापाशी पैसे येण्याचे जे मार्ग बंद झाले होते, ते मार्ग तुम्हाला सापडतील. पैसे येण्यास सुरुवात होईल आणि दिवाळीमध्ये या पोटलीस प्रवाहित केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आकस्मिक धन प्राप्त होईल. फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने करायचा आहे. तरच याचे जे फळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.